विक्रम, या सगळ्यामध्ये त्या बिचारीची काही चूक नाहीये रे. हे जर सत्य असेल नील भैया, तर यापुढे भैया साहेबांना आमचा भाऊ म्हणून घ्यायला आम्हाला लाज वाटेल. पण हे सत्य आहे विक्रम. इतका मोठा कट रचला भैया साहेबांनी, इतके खोटे वागले भैया साहेब. नील भैया, तर यापुढे रागिणी वहिनींच्या नजरेला नजर मिळवताना आम्हाला लाज वाटेल. कुठल्या शब्दाने आम्ही त्यांची माफी मागू. रागिणी वहिनी आणि नील भैयांना एकत्र आणण्यात तुझा हात आहे. हे जर राजा शिर्केंना कळलं तर काय होईल याची तुला कल्पना आहे का? साक्षी, त्या दोघांना एकत्र आणून मी काही चुकीचं केलंय असं मला अजिबात वाटत नाही. ठीक आहे, आपण असं समजूया की हे चुकीचं नाहीये. पण आता ते एकत्र आलेत ना, मग त्यांचं ते बघून घेतील. तू जाणून बुजून पुन्हा का तिथे जातेस? कारण आजही त्यांना गरज आहे माझी. साक्षी, मी फक्त मदत करते त्यांची. तुम्हाला एक विनंती आहे भाऊजी, तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला. नकळतपणे का होईना पण तुमच्या मनात प्रेमाबद्दल आणि स्त्रियांबद्दल जो गैरसमज निर्माण झाला तो दूर सारा. भाऊजी, प्रेमात आणि स्त्री खूप मोठी ताकद असते. या ताकदीच्या जोरावर स्त्री आपलं प्रेम मिळवते. पण वहिनी, तुम्ही इथे कशा आल्या? नील भैयांची तुमची भेट कुठे झाली? याचं सारं श्रेय देवयानीला आहे. आज तिच्याचमुळे तुमचे नील भैया तुम्हाला दिसतात. मी तुझं कॉन्ट्रॅक्ट देवयानीला दाखवलं. ती म्हणाली की त्यात अशा काही अटी आहेत की त्या जर तू नाही पाळल्यास तर तुला 25 लाखाची नुकसान भरपाई द्यावी लागेल. मॅम, साहजिक आहे. अगं, ती लोक माझ्यासाठी केवढं काय काय करणार आहेत, केवढी मेहनत घेणार आहेत. आज खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. ते माझ्यासाठी इतके पैसे खर्च करायला तयार असतील तर त्यांच्या माझ्याकडून थोड्या का होईना अपेक्षा असणारच ना. शाहू, ते सगळं ठीक आहे पण एवढी मोठी रक्कम. मॉम, रिलॅक्स. फर्स्ट ऑफ ऑल, मी अशी वेळ येऊच देणार नाही. खरं सांगतेस? होय. खरं तर त्यांचं आयुष्य फक्त इलाजांमुळे किंवा डॉक्टरांमुळे वाचलेलं नाहीये. त्याचं खरं श्रेय जातं ते देवयानीला. विक्रमादित्य, त्यांनी तर जगण्याची उमेदच सोडलेली होती. रोज जिवंतपणे मरण यातना भोगत होते ते. त्यांची इच्छाशक्ती संपलेली होती. पण अशा वेळी देवयानीनेच त्यांची आणि त्यांच्या पत्नीची भेट घडवून आणली. वेळीच त्यांना या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्यामुळेच तुम्ही त्यांना बघू शकताय. आता ती देऊ कशाला गेली हॉस्पिटलमध्ये? काकू, नील भैया आजारी आहेत. पुरे झाला त्याच्या आजारपणाचं कौतुक. त्या नील आणि रागिणीला मदत करून काहीही निष्पन्न होणार नाही. झालंच तर तिचं आणि आपलं नुकसानच होणार आहे. तो विक्रम येऊन काय तमाशा करून गेला ते पाहिलंच ना. त्याने फक्त शब्दांचे बाण मारले, पण रणवीर राजेंना कळलं तर ती सगळ्यांच्या डोक्यात गोळ्या घालतील. तुम्हाला जाऊ दे, हे घे पैसे आणि फळं घेऊन ये. शाहूसाठी मला फ्रूट सॅलड करायचे. बिचारी दिवसभर काम करून दमते. तुम्हाला काय? आता उभी काय, जा ना. आज तू आम्हाला दोघांना एकत्र आणलेस, आता तुम्ही एकत्र यायला हवं. विक्रमने तुझा स्वीकार करायला हवा. तुझ्यावर तुम्ही बरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरी परत जायचंय. आणि वहिनी, तुम्हाला आपल्या घरच्या सुनेचा मान मिळवून द्यायची जबाबदारी आमची. आता ही लढाई आमची आहे. थांबा भाऊजी, आम्हाला कुणाशी लढायचं नाहीये. जे झालं ते झालं. तुम्ही यात लक्ष घालू नका वहिनी. भैया साहेबांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी.